योगदान आमचे अजयदादा पवार आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांनी घेतलेली मेहनत तुम्हाला या स्पर्धेमध्ये इथे पाहायला मिळाली। तर 20 मिनिटाचा कालावधी आहे। मी विनंती करतोय पहिल्या इनिंगसाठी कोणी संघाकडे 20 मिनिटाचा कालावधी आहे 4 षटकांसाठी। तर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे इनिंग समाप्त करायची आहे, कारण आज 12 संघ आहे, प्रत्येक दिवशी 12 संघ आहेत, त्यामुळे प्लीज आपण सहकार्य करा, या 20 मिनिटांमध्ये आपली इनिंग इथे समाप्त करा। तर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। फलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी रोशन धुळे आणि करण धुळे। खऱ्यातनं ज्या खेळाडूच्या नावानं या संघाची एक वेगळी ओळख आहे तो करण धुळे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, आणि एका बाजूने गोलंदाजी करण्यासाठी हर्षद ठोंबरे खोडी गावचा हा प्रमुख गोलंदाज, या संघाचा हा प्रमुख अस्त्र। P1चं पहिलं षटक, गेम इज ऑन, सामन्याला सुरुवात झाली, आजच्या दिवसाला सुरुवात झाली हे दर्शवताना आमचे पंच तुम्ही पाहता या ठिकाणी पहिलाच बॉल, यावेळेस हर्षद ठोंबरे तयार ओव्हर द विकेट। वेगवान बॉल होता आणि पहिलाच बॉल तुम्ही पाहताय बॅट अँड पॅडच्या मधून निघून चाललाय। मैदानाची जर तुम्ही आउटफील्ड पाहिली तर खूप सुंदर आहे, कारण जी मेहनत आमच्या आयोजकांनी या क्रीडांगणासाठी घेतली आहे तुम्हाला या आउटफील्डवरती येऊन पाहायला मिळेल। ज्या पद्धतीने ही मेहनत केली आहे, खूप टणक आउटफील्ड आहे, विकेट देखील तेवढी सुंदर आहे, आणि तुम्ही पाहता बाउंड्रीज थोडी शॉर्ट आहे परंतु विकेट देखील तेवढी शॉर्ट आहे, त्यामुळे इथे तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करावी लागेल, कारण खूप महत्त्वाचा हा सामना असेल दोन्ही संघांसाठी। यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चांगली फिल्डिंग झाली, थ्रो होण्या अगोदर मात्र सिंगल कंप्लीट केली दोन्ही खेळाडूंनी, आणि या सिंगलने तुम्ही पाहता जोवेली संघाचं या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय। जोवेली गाव म्हटलं तर खरं तर तुम्ही पाहताय त्या विभागामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा होत असताना तुम्ही पाहता त्या विभागातला हा संघ जोवेली, नुकतीच आम्ही पाहिली होती मानकेवलीची एक मोठी स्पर्धा, आणि त्यानंतर तुम्ही पाहताय त्या विभागातून दाखल होणारा हा खऱ्या अर्थानं जोवेली संघ, आणि एका बाजूने आपल्याच या पंचकृषी मधला तुम्ही पाहता या ठिकाणी खोणी संघ। या दोन संघांमध्ये ही मोठी लढत आहे। पहिली सिंगल आली आणि आता त्यानंतर मात्र करण धुळे हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती आलाय। अतिशय आक्रमक आणि विस्फोटक असा हा फलंदाज आहे, आणि तो खेळाडू मात्र आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय। 4 षटकांमध्ये तुम्ही या मैदानात किमान 50+ धावा जर केल्या तर तुमच्यासाठी सन्मानजनक असेल, कारण हे मैदान जर तुम्ही पाहिलं तर फलंदाजांसाठी ही नंदनवन खेळपट्टी आहे आणि हा आउटफील्ड, आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र फलंदाजांना चांगली बॅटिंग करायची आहे। हर्षद ठोंबरे यावेळेस राऊंड विकेट आले, खूप वेगवान बॉल होता, गती होती परंतु दिशा खराब होती, त्यामुळे मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं अवे फ्रॉम द बॉडी। इथे मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं, एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल जोवेली टीमच्या धावफलकावरती। एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती। प्रीतम भोपी आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत, आमची साई प्रीतलावची संपूर्ण टीम, चंदू प्रेम, आणि त्यानंतर आमचे या ठिकाणी संदेश शेळके त्यांचे कॅमेरामन, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आम्ही गेले 2 दिवस खरं तर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली। खूप नेत्रदीपक असं आयोजन, चांगला बॉल होता। यावेळेस तुम्ही पाहता इनफिल्डच्या वरतून उडवायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये। अजून एक निर्धाव चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि सकाळच्या सदरामध्ये टॉस भरपूर इम्पॉर्टंट होता दोन्ही संघांसाठी। आता टॉस जिंकला खोनी संघाने, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना डॉमिनेट करत असताना यावेळेस तुम्ही पाहताय हर्षद ठोंबरे हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत या खेळाडूने केली आहे। राऊंड विकेट, हर्षद तयार। इथे देखील वेगवान बॉल होता, आउटसाइड द ऑफ स्टंप, परफेक्ट यॉर्कर फेकण्यामध्ये यशस्वी ठरला हर्षद ठोंबरे। चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये करतो आतापर्यंत हर्षद ठोंबरे हा गोलंदाज। P1च्या पहिल्या षटकाचा आपण एकंदरीत विचार केला, डीप मिड विकेट, त्यानंतर तुम्ही आता लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय, मिड ऑन मध्ये क्षेत्र तुम्ही पाहता शॉर्ट स्क्वेअर लेग असेल, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर तुम्ही पाहता शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, पॉईंट कव्हर, अशी क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना मात्र येते खोनी संघाने केली आहे। फुलर लेनचा बॉल, यॉर्कर चेंडू, इथे सन्मान देण्याजोग्य काही नव्हतं खेळाडूकडे, इथे सन्मान दिला या बॉलला। बघा मोठ्या खेळाडूची ओळख आहे, चांगला बॉल होता आणि या बॉलला त्यांनी सन्मान दिलाय। वीरेंद्र सहवागनं म्हटलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला एक गुणवान खेळाडू, आम्ही फक्त खऱ्या अर्थानं क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर आम्ही यॉर्कर बॉल या 2 गोष्टींनाच खऱ्या अर्थानं सॅल्यूट करतो, आणि इथे मात्र हा सलाम दिला, इथे मात्र निर्णायक हा चेंडू खेळून काढलाय करण धुळे या फलंदाजाने। हर्षद ठोंबरे पुन्हा एकदा गतीनं मात्र इथे बीट करतोय, यावेळेस गती परिवर्तन केलं, थोडासा बॉल मागे घेतला, पिचिंग मागे केला, त्यानंतर मात्र बॉल सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, ज्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात हर्षद ठोंबरे या गोलंदाजाने।
14 विद्या 64 कलांचा अधिदाता बाप्पा माझा गणपती त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज देखील आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे. खऱ्या अर्थाने कशाही प्रकारचं विघ्न या स्पर्धेमध्ये येणार नाही याची आपण दक्षता घेतली आहे. खूप चांगलं असं आयोजन आणि नियोजन आज तुम्ही या 52 नगरीमध्ये पाहताय. बहुधा रायगड टेनिस क्रिकेट विश्वातली ही सर्वोत्कृष्ट स्पर्धा असेल 2021 या 22 हंगामामधली. कारण आपण पाहतो आमच्या मंचासमोर जणू शोरूम उभं केलं. 4 गाड्या तुम्हाला टू व्हीलर पाहायला मिळतील. जो संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये त्या प्रत्येक संघाला एक टू व्हीलर बाईक दिली जाईल. सेकंड ओव्हर गौरव ठोंबरे यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आणि समोर तुम्ही पाहताय रोशन धुळे या खेळाडूला. इथे खूप चांगला फटका आजच्या दिवसातला हा पहिला मोठा फटका. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चालला सीमा पार 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनी जन योगी समाधी नये ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव. खूप चांगलं संगीत. खऱ्या अर्थानं आज भक्तिमय वातावरण. आजचा दिवस देखील तेवढा शुभ आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता या ठिकाणी आज दत्त जयंतीच्या मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आज चांगला दिवस आणि आज चांगल्या दिवसामध्ये क्रिकेटचा चांगला खेळ आपण आज या 52 नगरीमध्ये पाहतोय. 168वा या स्पर्धेतला हा षटकार. म्हणजे बघा विचार करा ही खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांच्या प्रेमात पडलेली होती. परंतु पहिल्या षटकामध्ये हर्षद ठोंबरेने जो कारनामा केलाय P1च्या षटकामध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या आणि निर्णायक षटक आपल्या कोणी संघासाठी त्या खेळाडूंना हाताळलं. चौकाराचा पण एकंदरीत विचार केला तर चौकार देखील भरपूर या मैदानात झाले. 3 दिवसामध्ये 98 बाउंड्रीज तुम्ही पाहिल्या. षटकार 168 पाहिल्या. म्हणजे धाबांचा ओघ या मैदानात आपण वाढताना पाहिला. गोलंदाज तयार. यावेळेस उडवलाय बॉलला. बॅक टू द बॉलर खेळले. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडेसे फंबल जरूर झाले परंतु चांगलं बॅकअप. रोशन धुळेनं मात्र ही सिंगल घेतली. या सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. करण धुळे अजूनही शांत आहे. करण धुळेचा पण एकंदरीत विचार केला सलग 4 चेंडू तो निर्धाव खेळलाय. भरपूर प्रतिभावंत असा खेळाडू आणि एका बाजूने तेवढाच विस्फोटक असा फलंदाज म्हणजे रोशन धुळे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिशय आक्रमक अशी ही जोडी आणि त्या जोडीला मात्र आतापर्यंत थांबवलंय कोणी संघाच्या गोलंदाजाने. सेकंड ओव्हर टाकणारा गौरव ठोंबरे त्याच्या पहिल्याच बॉलवरती आला षटकार. त्यानंतर त्यांनी चांगलं प्रत्युत्तर दिलं. निर्धाव चेंडू फेकला. तिसऱ्या चेंडूवरती आली सिंगल. तदनंतर स्ट्राईक एंडवरती आलाय तो म्हणजे करण धुळे हा आक्रमक फलंदाज. राऊंड विकेट फुल टॉस आहे. चांगला फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा फटका खेळला होता. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि पुन्हा एकदा सिंगल आली आहे या ठिकाणी जोवेली टीमसाठी. एका धाब्याने मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे बिनबाद 10 या धावसंख्येवरती. पहिलं दशक पूर्ण झालंय बघा. पहिल्या दुहेरी अंक पूर्ण केला जोवेली संघानं दुसऱ्या षटकामध्ये. सकाळचं सत्र तुम्ही पाहता सूर्य उगवला आणि या सूर्यकिरण मात्र आता हळूहळू या मैदानात वाढतील. त्यानंतर मात्र तुम्ही पाहता इथं मॉइश्चरचं प्रमाण कमी होईल. त्यानंतर ऍडव्हान्टेज मिळेल बॅट्समनला. आणि इथे जर आपण पाहिला तर रिव्ह्यू सिस्टीम नाही आहे याची नोंद घ्या आपण. पंचांकडे देखील रिव्ह्यू नसेल आणि एखाद्या संघाकडे देखील रिव्ह्यू नसेल आपण नोंद घ्या. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील. पण इथे चांगला फटका. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॉल सरळ चाला सुपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. सह्याद्रीचा शिव गरजतो शिवशंभू राजा दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. HK Style. थँक्यू. महाराष्ट्राचं वैभव सांगणारं हे संगीत तुम्ही त्या डीजे यांच्या माध्यमातून ऐकताय. चांगली बॅटिंग एका बाजूने रोशन धुळे या खेळाडूकडून चालली आहे. धावसंख्येचा पण एकंदरीत विचार केला 14 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट यावेळेस देखील बॅक टू बॉलर खेळले आणि त्यानंतर मात्र फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न केला होता. खूप वेगवान फटका होता. तदनंतर मात्र अजून एक सिंगल ऍड होईल ती म्हणजे जोवेली टीमच्या धावफलकावरती. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 ही धावसंख्या आपण धावफलकावरती जोवेली संघाच्या माध्यमातून. तर थँक्स रोशन पाटील इथे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. एकेकालचे या बाबांजे गावातील सुप्रसिद्ध कुस्ती मल्ले सन्मान्य RD पाटील साहेब बाबांजे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही 100 किंगमेकर सरकार क्रिकेट स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. ओ टू रोशन पाटील. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये गौरव ठोंबरेनं 13 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला हर्षदनं 2 धावा खर्च केल्या. एकूण धावांचा आपण विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. तिसरं षटक यावेळेस गोलंदाजी मार्कवरती अजय उतेकर खोनी गावचा हा
तिसरा गोलंदाज अजय उतेकर. पहिल्या 2 षटकामध्ये जोवेली संघ थोडासा बॅकफुटला आहे, परंतु आता येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यांना आक्रमण करायचं आहे. कारण जर का तुम्ही पहिल्या सत्रामध्ये चांगला टार्गेट उभा केला तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा वाढेल. दुसऱ्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना, बॉलिंग करत असताना जर या क्षेत्रामध्ये धावा कमी आल्या तर तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. त्यामुळे या 2 षटकामध्ये येणाऱ्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त आक्रमण करायचं आहे जोवेली संघाच्या फलंदाजांना. अजय उतेकर तयार, पंचांच्या डाव्या बाजूनं राईट आर्म ओव्हर द विकेट. रोशन धुलेने मात्र बॉल उडवलाय. खूप चांगला फटका होता. इथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय आणि तदनंतर मात्र हा झेल देखील सुटलाय. प्रयत्न चांगले केले परंतु झेल सुटला गेला. दरम्यान 2 धावा आल्या बॉलवरती बॅटिंग करणाऱ्या जोवेली संघाला. करण अजूनही शांत आहे, पण दुसऱ्या बाजूने रोशन धुळे हा खेळाडू मात्र इथे आक्रमक बॅटिंग करतोय आणि त्याच्याकडून मात्र भरपूर चांगले फटके. माजी सरपंच चषक तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आज मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती पाहायला मिळेल. आजच्या दिवसातला अजून एक मोठा फटका. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरतून मात्र बॉल चालला सीमा पार 6 धावेसाठी हा षटकार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 Thank you. श्रीपाद वल्लभ थँक्यू डीजे. आमचे बोर्दूल नगरीचे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे प्रवीणजी म्हात्रे यांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. तर 9 चेंडू आणि 21 धावसंख्येवरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन धुळे हा खेळाडू. टीमची एकूण धावसंख्या म्हणून पाहिली धावफलकावरती 23, ज्यामध्ये एक सिंगल. 5 चेंडू फेस केले आणि करण धुळेने फक्त 1 धाव्याचं योगदान आपल्या टीमला दिलंय. परंतु दुसऱ्या बाजूने अजय उतेकरच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग. अजून एक फुल टॉस होता आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. बघा चांगला चेंडू होता. इथे मात्र तुम्हाला मोठा फटका खेळणं गरजेचं होतं, पण इथे मिस हिट झाला आणि सरळ बॉल यष्टरमध्ये आदळला आणि त्यानंतर मात्र त्रिफला चित झालाय रोशन धुळे हा खेळाडू. तर व्यासपीठावर बुर्दुल क्रिकेट संघातील नामवंत क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट पंच आमचे मित्र प्रवीण म्हात्रे बुर्दुल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. प्रवीण म्हात्रे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यस थँक्यू. तर मान्यवरांचं खूप खूप आभार. तर इथे आपण पाहतोय पहिला धक्का बसला रोशन धुळेच्या स्वरूपात या ठिकाणी जोवेली संघाला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 23 धावा आहेत धावफलकावर. त्यांनी वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. रोशन धुळे या खेळाडू, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, एक आपण चौकार देखील पाहिला. आक्रमक बॅटिंग केली सकाळच्या सत्रामध्ये रोशन धुळे या खेळाडूनं. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू विवेक गायकवाड जोवेली संघाचा हा अजून एक आक्रमक फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अजय उतेकर या गोलंदाजाला मात्र मिळालेलं आहे पहिलं यश. राऊंड विकेट. इथे देखील बॅटची आतली कडा घेतली. बॉल थांबणार नाही कारण आउटफील्ड भरपूर टणक आहे. बॅकवर्ड क्षेत्राच्या मागे मात्र बॉल चालला गोळीच्या वेगानं सीमा पार हा चौकार. या स्पर्धेमध्ये चौकारांचं शतक पूर्ण झालं, कारण काल 2 दिवसामध्ये आम्ही 98 बाउंड्रीज पाहिल्या आणि आज सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये 2 चौकार, एकूण 100 चौकार पूर्ण झाले. खूप मोठी धावगती तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली आहे. आणि अजय उतेकर चा चांगला चेंडू होता, परंतु बॅकवर्ड क्षेत्राकडे थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहिला शॉर्ट फायनलिंगला. त्यानंतर हा चौकार आला. राऊंड विकेट. अजून एक चांगला फटका. यावेळेस पॅरल स्ट्रोक चाललाय. बॉल सरळ डीपेक्षा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय. इथे येतो षटकार जोवेली टीमसाठी.
चंदनाचा टिळा साईनाथांवर शोभतो. त्यांच्या दरबारी येणारं बाळ ही ओम साईराम बोलतो. आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये अनेक साई भक्त मात्र पायी शिर्डीच्या वाटेवरती आहेत. आपण सर्व साई भक्तांना या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊया. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये चालली आहे. विवेक गायकवाड या खेळाडूनं मात्र आता स्ट्राईक रेट वाढवलाय. हे गरजेचं होतं कारण 2 चेंडू मैदानात 10 धाबा केल्या. 500च्या स्ट्राईक रेटनं तो बॅटिंग करतो मैदानामध्ये. आणि धावसंख्येचा आपण एकंदरीत विचार केला, धाबा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 33 धाबा. अजय उतेकरला इथे कमबॅक करायचा आहे. एका बाजून तुम्ही पाहताय विवेक गायकवाड खोलात टाकलेला हा बॉल परफेक्ट यॉर्कर होता. स्वतःच्या फॉलोमध्ये चांगली फिल्डिंग पण तो क्विक सिंगल देखील पूर्ण केली. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 1 धाव आली. आणि या एका धाब्याने आपण पाहतो तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 11.33च्या सरासरीनं 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. तर स्टार ओवे क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू तौसिफ पटेल आपण व्यासपीठावर यावं. अजय पवार यांच्याशी आपण संपर्क साधायचे. तौसिफ पटेल. क्रिकेटची ही भन्नाट जत्रा भरली वावंजे गावान. नित्रस्त गावच्या सरपंचाच्या संतोष मात्रेच्या नावान, संतोष शेटच्या नावान सरपंच ट्रॉफीच केलं आयोजन अजय पवार भावान. अजय दादाला सपोर्ट केला एकनाथ पाटील दादान. स्पर्धे थँक्यू अजय पवार. खऱ्या अर्थानं क्रिकेटला धर्म मानणारे आमचे युवा उद्योजक, त्यांच्या माध्यमातून मात्र ही खूप मोठी स्पर्धा आज आपण पाहतोय. रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपण इथे अनुभवतोय. तर शेवटचं षटक गोलंदाज अनंता मात्रे स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेस मात्र बॉल चालला लॉंग ऑनच्या डोक्यावरून विवेकच्या बॅट मधून येतोय. अजून एक चांगला दर्जेदार बहारदार षटकार. चमत्कार केला नमस्कार त्याला. थँक्यू. या स्पर्धेचं खास आकर्षण आपण जर पाहिलं तर 4 बाईक म्हणजे जो संघ क्वालिफाय होईल सुपर 4 मध्ये म्हणजे सिद्धी करवले संघाला 1 बाईक लागू झाली आहे. काल काय खेळलेत ते मैदानावरती अप्रतिम संघर्ष केला. सौरभ या खेळाडूचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेल कारण आम्ही युट्यूबला संपूर्ण स्पर्धा पाहिली आणि नयननं देखील त्याला चांगला साथ दिला आणि सिद्धी करवले संघ क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये. चला चेंडू पूर्वा मैदानाच्या आतमध्ये मी विनंती करतो आमच्या आयोजन कमिटीला. खूप चांगली स्पर्धा 40 धाबा धावफलकावरती आल्यात. करणकडून भरपूर अपेक्षा होत्या. तो खेळाडू अजूनही शांत आहे पण तो एका बाजूने विवेक गायकवाड ज्याने 4 चेंडू फेस केले आणि 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं 17 धाबांचं योगदान दिलं. 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 खऱ्या अर्थानं स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देवाज्ञा आली होती आणि अखंड महाराष्ट्र ढसाढसा रडला होता. तो हा अशुभ अंक क्रिकेट मधला 17. इथे फटका फसला. यावेळेस बराच काल चेंडू हवेमध्ये झेल स्वीकारला जाईल का बघा. गोलंदाज शॉर्ट स्क्वेअर लेगला पोहोचलाय. खरं तर हा झेल कॅरी करायला होता शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकानं. इथे जीवनदान मिळतोय या ठिकाणी विवेक गायकवाड खेळाडूला आणि 2 धावा देखील आल्या जोबेली संघाला. भगवं वादळ आज तुम्ही पाहता या ठिकाणी मैदानाच्या अवतीभोवती. मराठा तेतू का मेळ बाबा, महाराष्ट्र धर्म बाळ बाबा ही खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाची संकल्पना. धावसंख्येचा पण एकंदरीत विचार केला तर 42 धावा. करणला धावांचं कॅल्क्युलेशन हवं आहे कारण ही मॅच त्यासाठी भरपूर महत्वाची आहे. ओव्हर द विकेट अजून एक चांगला फटका लेफ्ट ड्राईव्ह. बॉल सरळ चालला ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमा पार 6 धावेसाठी हा षटकार. या अजय पवारांनी बघा केलं आयोजन छान. श्री मलंग संघानी बघा केलं नियोजन छान. आहे वावंजे गावची शान ही सरपंच ट्रॉफी महान. या सरपंच ट्रॉफीला परेश भाई थँक्यू. खरं तर ही वावंजे गावची नाही तर संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेट विश्वाची शान आहे ट्रॉफी कारण खूप मोठं आयोजन. तर आमचे निकेश मात्रे ओव्याचे त्यांचा संपूर्ण स्क्वॉड इथे दाखल झाला. त्यांनाही शुभेच्छा. कोळेगाव संघाला देखील शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी. परंतु मैदानामध्ये तुम्ही पाहता विवेक गायकवाड नावाचं वादळ आलंय. इथे देखील खोदून काढला बॉलला हेलिकॉप्टर लुक दिलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक बॉलला उचलतो फेकतोय. येथे धोका संभावला जाईल का पण तो गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धाबा आल्या आणि या 2 धाब्याने आपण पाहतो अर्धशतक पूर्ण झालंय जोबेली संघाचं. 1 गडी बाद 50 ही धावसंख्या पण धावफलकावरती शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना. खरं तर इथे गेअर बदलणारा खेळाडू हवा होता आणि तो खेळाडू ठरला या ठिकाणी विवेक गायकवाड ज्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. 27 धाबांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलं 7 चेंडू मध्ये.
इथे देखील फटका चांगला आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफच्या वरून चाललाय बॉल सरळ सीमारेषा पार लांब लचक षटकार. थँक्स विजय मास्टर. पुढची लढत असणार आहे कोलेगाव विपक्ष स्टार वोबे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचे. ओटू रोशन पाटील. 5 चेंडू मध्ये 22 धावा खर्च केलाय गोलंदाजाने. हा शेवटचा बॉल आणि शेवट देखील गोड केलाय. अफलातून बॅटिंग. जर का तुम्हाला विवेक गायकवाडची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या या खेळाडूसाठी. खूप चांगला संघर्ष त्यांनी सामन्यामध्ये केला आणि एकूण धावा आपण पाहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या हर्षद ठोंबरेनं फक्त 2 धावा दिल्या. त्यानंतर तुम्ही पाहिलं गौरव ठोंबरेनं तब्बल 13 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये अजय उतेकर या गोलंदाजाने 19 धावा खर्च केल्या आणि अखेरच्या षटकामध्ये आपण पाहिला अनंता मात्रे या खेळाडूनं 28 धावा केल्या, ज्यामध्ये एका बाजूने चांगली बॅटिंग केली. 8 चेंडूमध्ये 33 धावाचं योगदान आपल्या टीमला दिलं ते म्हणजे विवेक गायकवाड या खेळाडूनं 39 धावांचं योगदान दिलं. 9 चेंडूमध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे. आता येणारे 24 बॉल आणि 63 धावांची गरज असेल खोनी संघाला या मॅच मध्ये विजयासाठी आणि एका बाजूने या 63 धावा रोखायच्या जोबिली संघाला. हे मैदान जर पाहिलं तर या 63 धावा देखील कमी पडतील जर का चांगली बॅटिंग केली जोबिली संघाच्या. खऱ्यातनं जोबिली संघाच्या फलंदाजांप्रमाणे या ठिकाणी खोनी संघाच्या खेळाडू तर नक्कीच धावांचा देखील पाठला केला जाईल. तर आमचे ओवे संघाचे संघनायक तौसिफबाई टॉस साठी इथे आलेत. उत्कृष्ट क्रिकेटर आणि चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. तर आपण जाऊया प्रेक्षकांच्या बॉक्स मध्ये आमच्या समवेत आमचे महागुरु MD गडगे सर यांच्याकडे. थँक्यू. तर कोणेगावचे एक जबरदस्त आयोजक खऱ्या अर्थाने एक ऑर्गनायझर म्हणून संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांचा आदर केला जातो ते संदीप दादा ठोंबरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्टेजवर आमचे समालोचक मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आणि आमचे परम मित्र योगेश मडवी आपल्या आतुरतेने वाट पाहतात. यावं आपण स्टेजवर. संदीप दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नाणेफेक इथे केली जाईल कोलेगाव विपक्ष स्टार वोबे. आमचे सन्माननीय माजी सरपंच एकनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जात आहे. आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स एका बाजूला स्टार वोबे तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कोलेगाव. जास्त वेळ घेऊ नका बघा. कोलेगाव क्रिकेट संघ फक्त नाणेफेक घेऊन करायची आपण. कोलेगाव क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक केले यावं. नाणेफेक इथे केली जाणार आहे. एका बाजूला आपण पाहणार तौसिफ पटेल आमचे मित्र जहीर पटेल यांचे छोटे बंधू. नाणेफेक केली जात आहे. ऑर्गनायझर एकनाथ पाटील माजी सरपंच बावंजे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. नाणेफेकीचा कौल कोलेगाव क्रिकेट संघाच्या बाजूला लागले, परंतु तौसिफ यांची आम्ही प्रतिज्ञा जाणून घेऊ. तौसिफ खऱ्या अर्थाने यदा कदाचित तुम्हाला जर फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, सामना 4 षटकांचा असेल, किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू. तर एकंदरीत आपण इथे पाहतो 100 किंग मेकर सरकार आयोजन संतोषदादा म्हात्रे माजी सरपंच नितलेस संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी उपस्थित आहे. या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन तर अतिशय सुंदर आहे आणि अजयदादा पवार यांचा सांगितलं आयोजन तर अतिशय सुंदरच असते आणि याच्या पुढे ते का ठेवणार आहेत, मला असं कालच त्यांचा फोन आला. यावर्षी 4 बाईक आहेत, पुढच्या वर्षी का ठेवणार आहेत. खूप खूप शुभेच्छा त्याकरता. वलनार आमचे साहिराजे यांच्याकडे. साहिराजे तलोजा मजकूर नामवंत क्रिकेट समालोचक यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू महागुरु. सर्व क्रिकेटर्सकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. फर्स्ट बॉल अत्यंत घातक फलंदाज लेडिंग एज फलंदाज बाद होण्याची शक्यता आणि पहिला धक्का क्रमांक 1 तो निश्चित लागतो. तो मात्र हर्षद ठोंबरे बॅक टू द डगआउट. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. तर कोलेगावचे अजित पाटील आपण स्टेजवर यायचे आमचे आयोजक प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधायचे आहे. संदीप शेठ ठोंबरे खोनी यांचं आगमन झालेलं आहे. संदीप दादा यायचे आपण स्टेजवर, आपलं स्वागत आहे. निश्चित हृदयाच्या अंतकरणातून सर्व अतिथीगणांचं मान्यवरांचं आणि स्पर्धेच्या आयोजकांचं कार्यार्थानं खूप खूप आभार. या स्पर्धेमध्ये
निश्चितच जबरदस्त योगदान 100% देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने करत असताना अप्रतिम मेहनत आणि प्रचंड घातक फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. तो मात्र निश्चितच वन डाऊन मध्ये येतोय. तो मात्र आकाश ठोंबरे कंपनी चांगला खेळ करावा लागेल. 63 धावांचा एक मोठा डोंगर पार पाडायचा आहे. गोलंदाज तयार. हो ब्रह्मास्त्र सोडला जातोय. चेंडू खाली क्षेत्राच्या का तत्पूर्वी मिळेल क्विक सिंगल. एक धावनं मात्र धावफलकावरती निश्चितच श्री गणेशच्या ओपन होतोय. खऱ्या अर्थानं आज दत्त जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतोय. तो मात्र महेंद्र धुले जबरदस्त गोलंदाजी वाखाणण्याजोगी गोलंदाजी करणारा हाच तो गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंचांकडे दाद मागली होती. पंचांनी मात्र निश्चितच लेग बायचा इशारा केलाय कारण लेग स्टंपच्या कदाचित बाहेर जाणारा हा चेंडू आपण पाहिला होता. लेग बायचा इशारा तो 19 धावा धावफलकावरती 2 धावा संत वाहते इंद्रायणी अशी धावफलकावरती आपण पाहतोय. कारण 63 धावांचा पिछा करायचा गुणलेखाच्या भूमिकेत आमचे प्रीतम भोपी अप्रतिम कामगिरी. त्यांच्या कार्याला आमचा भगवा सलाम असेल. मैदानाच्या चौफेर भगवाय वादळ आपण या ठिकाणी पाहतोय आणि ती वादली खेळी करणं गरजेचं असेल कारण 63 धावांचा आव्हान पार पाडायचं आहे. या ठिकाणी गुडलँड स्पोर्ट पडल्यानंतर चेंडू थोडासा टेकअप होतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसरतोय. तत्पूर्वी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पहा किती चांगला आहे. अचूक टप्पा अचूक दिशा आणि अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी. षटक क्रमांक पहिला निश्चितच महेंद्र अप्रतिम जणू का आगीची गोले फेकतोय अशी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. पुढील चेंडू घेऊन येतील महेंद्र. समोर फलंदाज उजव्या हातात आपण पाहतोय आकाशसाठी. आकाश क्रिकेट मधला अत्यंत प्रचंड घातक फलंदाज. कोणी संघाचा इथे पंचांचा इशारा येतो. इट इज अ वाईट. 1 धाव निश्चित अंकित होईल. एकूण धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. 63 धावांचा पिछा करायचा. आता उरलंय काय फक्त आणि फक्त आक्रमण. खऱ्या अर्थानं कोणी संघाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेला येतात. सकाराम ठोंबरे यांच्या माध्यमातून स्पर्धेला निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जबरदस्त क्रिकेटची मॅच या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. 3 धावा झाल्यात. तर लक्ष ठेवा. चला जाऊया या क्रिकेटचा अथांग महासागर आणि अथांग महासागरात अवतरले क्रिकेटचे भव्य दिव्य देवदीप्यमान तारांगण. गोलंदाज तयार. जबरदस्त फटका या ठिकाणी आपण पाहतो. क्षेत्ररक्षक फार वेगाने येतील. तत्पूर्वी किक सिंगल. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. ते मात्र 4 या धावसंख्येवरती संघाला धोका आणि मग बिंदास धोका अशी फलंदाजी या ठिकाणी साकारावी लागेल. कारण खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर जय हनुमान क्रिकेट क्लब जोविली यांच्या माध्यमातून एक जबरदस्त भारदस्त आणि दमदार खेळीचा परफॉर्मन्स आपण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलात. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 गोलंदाज तयार. फुलटॉस होता. हा चेंडू मात्र सरळ जातोय. तो मात्र काऊ कोर्नेच्या डोक्यावरून दे धक्का घे चक्का. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत षटकार. थँक्यू. जबरदस्त आयोजन नियोजन. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 10 कदम धावफलकावरती आपण धावसंख्या पाहतोय. दत्त जयंतीच्या आज सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्या मनी गुरुचा विचार तो नसे कधी लाचार. त्याच्या अंगी गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती. त्याच्या हृदयात गुरुची मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यात संकटित होतील वजा. तर सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊया. षटक क्रमांक पहिला संपला जातोय. धावफलकावरती एकूण धावसंख्या 10 कदम. आपण आस्किंग रन रेट पाहिलं प्रीतम तर निश्चितच 15.50 मध्ये 5 स्टेप हा खऱ्या अर्थानं कोणी संघ कुठेतरी चाचपडतोय आणि प्रयत्न करतोय. प्रयत्न करावे लागतील. आता मात्र आपण पाहिलं तर 18.53 अशी निश्चित 18 बॉलात 53 धावांची गरज असेल. गोलंदाजी मागवरती गोलंदाज पाहतोय विवेक. यावेळीच मात्र चेंडू वाईड इज लॉंगच्या डोक्यावरून आलेला हा खणखणीत लाजवाब षटकार. थँक्यू.
थैंक यू सो मच। इरादे बनते हैं बिगड़ते हैं, इरादे बनते हैं बिगड़ते हैं, लेकिन सीढ़ी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं। ओम साईराम। अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करतोय खऱ्या अर्थानं। निश्चित मैदानाच्या चौफेर फिरतंय गारगार वारं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक असतील आमचे अजयदादा पवार। जबरदस्त क्रिकेटचा देदीप्यमान 16 पारदर्शक नेतृत्व, गोलंदाजी मागवती, गोलंदाज तयार। स्लोवर लुक ॲट द व्हेरिएशन ऑफ स्टिकच्या बाहेर पंत दंडित घोषित करतात। त्यावेळेस एक धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो ते मात्र 17चा खतरा कोणत्या संघावरती धावून येईल। एका बाजूला गोलंदाजी करत असताना जोविली संघ चांगली गोलंदाजी करतो, पण तेवढीच पॉवरफुल फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी खोनीच्या माध्यमातून पाहतोय गोलंदाज तयार। बिग हिट, अप्रतिम स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री रेषेच्या बाहेर, तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, शिव अंतर। थँक्यू। जबरदस्त स्पर्धा। निश्चित 100% किंगमेकर सरकार, माजी सरपंच, चषक मान्य संतोष शेठ म्हात्रे यांच्या संयुक्त विद्याने साकारली क्रिकेटचा देदीप्यमान स्पर्धा पण या ठिकाणी आपण पाहतोय। आयोजक आमचे अजयदादा पवार, प्रकाशदादा पाटील, त्यानंतर आमचे अजय देखील असतील आणि खूप मेहनत, प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी। अप्रतिम स्पर्धा। त्या ठिकाणी एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावसंख्या, धावफलकावरती 63 धावांचा पिछा करायचा। आता उरले काय, येणाऱ्या चेंडूवरती 40 धावांची गरज असेल। गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण पाहतोय विवेक कुठेतरी मागडा बनत चालले आपल्या संघासाठी, गोलंदाज तयार विवेक। हॅप ट्रॅकरचा हा चेंडू होता जबरदस्त, मात्र या चेंडूवरती फलंदाज आपण पाहतोय कदाचित अशाभूत अशा नजरेने पाहत बसला आणि निश्चितच आकाश तो निश्चित नाराज असतील आपल्या बॅटवरती, कारण अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आपण खेळण्याचा होता, परंतु एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते मात्र 23। गोलंदाज तयार। षटकातील पुढील चेंडू फुल टॉस होता, प्रॉपर टायमिंग करू शकला नाही, चेंडू गरंगलत काऊ कॉर्नरच्या दिशेने जातोय। तत्पूर्वी क्विक 2 धावा घेतल्यात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो ते मात्र निश्चितच 25 धावसंख्या, 1 गडी काढत तो मात्र श्री गणेश क्रिकेट क्लब खोणी यांच्या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय। चांगली फलंदाजी, अशीच फलंदाजी करावी लागेल, कारण 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये 63 धावांचा डोंगर पार पाडायचा आणि अप्रतिम पहा पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात चालू असणारी स्पर्धा आपण एन्जॉय करतो। खूप सारे बॅनर्स, तेवढे अतिथीगण जरूर येणार असतील, मात्र शंका नाही आहे। विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र चेंडू जातो तो वाईड लॉंगॉन मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतील, तत्पूर्वी मिळेल मात्र जस्ट 1 देअर, एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो ते मात्र 26 लॉस ऑफ 1 विकेट, 26 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं खूप चांगलं प्रेरणास्थान आपण पाहिलं तर माननीय श्री परेशभाई पाटील शिवसेना उपजिल्हा संघटक खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आपण पाहतोय। गोलंदाज तयार। इन स्विंग करण्याचा प्रयत्न, बॅटच्या राडारमध्ये चेंडू येत नाही। षटक क्रमांक मात्र या ठिकाणी दुसरा संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती एकूण धावसंख्या पाहतो ते मात्र 26 धावा, 13.00 ची सरासरी गाठत 26 धावा। आता उरले काय, येणारे 12 चेंडूवरती बनवायचे आहेत 37 धावा। टीजे या अजय पवारांनी बघा केलं आयोजन छान, श्री मलंग संघानी बघा केलं नियोजन छान, आहे वावंजे गावची शान, ही सरपंच ट्रॉफी महान। थँक्यू। जबरदस्त ट्रॉफी। निश्चितच मैदानाच्या चौफेर घुमतय गारगार वार आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहिले तर अजय दादा पवार। खूप मेहनत घेतली। प्रकाश दादा पाटील असतील, निश्चित परेशभाई पाटील आणि त्यांची पूर्ण कमिटी खरोखर खूप निश्चितच लाजवाब। आता समीकरण येऊन ठेवतोय 12/37। तर स्टार ओबी क्रिकेट संघाचे सर्वा एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आणि खऱ्या अर्थाने शांत संयमी मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्माननीय जहीरभाई पटेल ववे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक आपण इथे स्वागत करूया मित्रांनो। आणि जहीरभाई पटेल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आपण महाराष्ट्र ओपन स्पर्धा बघितली, खऱ्या अर्थाने रायगड ग्रामीण बघितली आणि तिचे ते दर्जेदार दमदार आयोजक आहेत। त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने बघितले। मॅन ऑफ द सिरीजचे 4 व्हीलर खऱ्या अर्थाने 4 व्हीलर जी गाडी होती ती त्यांच्या स्पर्धेमध्ये प्रथमच आपण आपल्या विभागामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने ती बघायला मिळाली। एवढी मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली होती।
निश्चितच जबरदस्त आयोजक आपण पाहतोय, परंतु समीकरण 12-37 गोलंदाजी मागवरती गोलंदाज या रफ्तार के सौदागर आपण पाहतोय. तर मात्र करण काय गोलंदाजी, पहिला चेंडू निर्धाव, या दुनियामध्ये थांबा याला वेल कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र निश्चितच निर्धाव आपण पाहतो. आता समीकरण येऊन टेपतंय, येणाऱ्या 11 चेंडूवरती निश्चितच बनवायचे असतील ते मात्र 37 धावेची गरज. गोलंदाज तयार, अकोट टप्प्याचा चेंडू बिरकावून दिला जातो. या आलेला हा A1 क्वालिटीचा बिगेस्ट षटकार. अरे कोंदरे आला यो नितलच वाला, अरे कोंदरे आला यो नितलच वाला, तो कशात दम नाही रे, तो कशात दम नाही रे. डीजे सागर अप्रतिम संगीत. निश्चित आकाशमध्ये असणारी क्षमता तो मात्र जबरदस्त दाखवते. यावेळेस अप्रतिम मात्र जेल होण्याची शक्यता, टाइम लावायची गरज होती, परंतु एफर्ट्स खूप चांगलं आणि निश्चितच मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. निश्चित जितकं चांगलं देता येईल 100% आपल्या संघाला देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं जोविले संघाच्या माध्यमातून पाहतोय. आता समीकरण येऊन टेपतोय, येणारे 9 चेंडू आणि 29 धाब्यांची गरज असेल. जबरदस्त क्रिकेटचा हा रणसंग्राम या ठिकाणी आपण पाहतोय. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा 9 चेंडू 29. यावेळेस मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून चेंडू डीप मिड विकेट कडे. मात्र यावेळेस 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, थ्रो ऑन द स्टंप आले असते तर कदाचित धोका झाला असता, परंतु नशिबाची साथ आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद त्या फलंदाजाला जरूर मिळतंय. आणि 2 धाव्याच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो तर मात्र 36 धावा. निश्चितच आता मात्र समीकरण येऊन ठेपते 8 चेंडू आणि 27 धावा ची गरज असेल. अभी नहीं तो कभी नहीं, कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे आप जैसा. 8 चेंडू 27 धावांची गरज. विकेट करण्याचा प्रयत्न महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु हेलिकॉप्टरच्या रडारमध्ये मात्र खऱ्या अर्थाने चेंडू घेत नाही. समीकरण येऊन टेपते मात्र निश्चितच आता समीकरण टेपते 7-27. म्हणजे निश्चितच तुम्हाला आता ठिकाणी उरलं काय, आक्रमण आणि फक्त आक्रमण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 7-27. त्यावेळेस मात्र ऑफ ब्रेकर आपण पाहिला, क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी. आता समीकरण येऊन टेपते 6 चेंडू 27 धाव्यांची गरज. 6-27 चेसिंग मात्र कंपल्सरी. 100% किंगमेकर सरकार, माजी सरपंच चषक निश्चितच आपण एन्जॉय करतोय. 4 बाईक जणू काय या ठिकाणी शोरूम उघडले की काय, इतका आयोजन, नियोजन, सुयोजन, क्रिकेटचा लाजवाब एन्जॉय आपण पाहतोय. O2 DJ, थँक्यू. पक्षाचा नेता गरिबांचा दादा, भावून जातो अन्याय होता, कुणाला येणार सर, त्यांचं गाव पण वेलकोपर. शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम दादा मात्र 1 नंबर, शेका पक्षाचे प्रीतम दादा मात्र 1 नंबर. थँक्यू. निश्चितच आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहणार आहोत करण ठोंबरे आणि त्याच्या बाजूने खेळ करत आकाश ठोंबरे. मात्र 6 चेंडू आता मात्र गरज असेल ते मात्र 27 गोलंदाजी माग वरती. गोलंदाज आपण पाहतोय प्रेम नावात मात्र खूप गोडवा आपण पाहतो. मात्र फलंदाज निश्चितच करण ठोंबरे. अडला असशील 1000दा, पडला असशील 1000दा, कालोक्याच्या भयान रात्री रडला असशील 1000दा, झाले गेले विसरता मूठावल अश्रावल, लक्षावरती रोख नजर. तू एक प्रयत्न अजून कर, प्रयत्न करावं लागतील, कारण 6 चेंडू 27 धाव्यांची गरज. अप्रतिम क्रिकेटचा दैनंदिन आणि दैदिप्यमान 16 या ठिकाणी आपण एन्जॉय करतो. 6 चेंडू 27 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस विकेट बॅटच्या रडार मध्ये बघतच का रागानं षटकार मारलं करण या वागानं. भीमाचा चावा आता लाई नावा, भीमाचा चावा आता लाई नावा, सत्य शोभतो या भीमवीर. पनवेल तालुका अध्यक्ष आमचा विजय दादा पवार, पनवेल तालुका अध्यक्ष आमचा विजय दादा पवार. क्या बात आहे, जबरदस्त संगीत, क्या बात आहे डीजे सागर. अप्रतिम समीकरण येऊन टेपते 5 चेंडू 21 धाव्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. गोलंदाजी मागवरती प्रेमला मात्र दिवसा चंद्र तारे दाखवले जातात. गोलंदाजी मागवरती प्रेम तयार. फुल टॉस होता. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सॅक्रिफाईस विकेट या ठिकाणी आपण पाहू शकाल. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून निश्चित फलंदाज आकाशनं मात्र परतावं लागेल. निश्चितच मात्र आता समीकरण येऊन टेपते ते मात्र 4 चेंडू आणि मात्र 20 धाव्यांची गरज.
निश्चितच आपण पाहतो ही स्पर्धा 7 समुद्र वार निश्चित साईप्रीत टीम यांना आमचा भगवा सलाम असेल, कारण काय कार्य करतात निश्चितच जबरदस्त क्लिअरिटी विथ क्वालिटी विथ पर्सनॅलिटी असं क्रिकेटचं देदीप्यमान वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडू 20 धाब्यांची गरज, आता मात्र संकट मोचक फलंदाजी करावी लागेल. 4 चेंडू 20 धाब्यांची गरज, गगनभेदी आसमानी सुलतानी टोले टोलवावे लागतील. 4 चेंडू 20 धावा. ट्रॅकरचा हा चेंडू बॅट्समनच्या रडार मध्ये येत नाही. हा चेंडू आता समीकरण येऊन ठेपते. निश्चितच चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 3 चेंडू 19 धाव्यांची गरज. आशेच्या निश्चितच आमच्या या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान जोविली टीमचे 12th मॅनच्या चेहऱ्यावरती स्मित गोड असते आपण पाहू शकाल, कारण येणारे 3 चेंडू आणि गरज असेल 19 धाव्यांची गरज. अप्रतिम अप्रतिम आयोजन नियोजन सुयोजन आपण पाहतोय, कारण 3 चेंडू 19 धाव्यांची गरज. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं. त्याप्रमाणे मोत्यांची माळ तुटल्यानंतर मोती जे आहे मात्र विस्कटले जातात, तसं हा विखुरले क्षेत्ररक्षण. परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दरारा षटकार. जगावे तर वाघासारखे, लढावे तर शिवरायांसारखे या ठिकाणी लढताय. शेवटपर्यंत आम्ही ही मॅच सोडणार नाही. 100% देण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी हे मात्र देत असताना 2 चेंडू 13 धाव्यांची गरज. या ठिकाणी मात्र हाफ ट्रॅकरचा हा चेंडू फॉफिन डिलिव्हरी आपण पाहिली. बॅटच्या रडारमध्ये येत नाही. चेंडू मात्र 1 धाव जरूर मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपतो तो मात्र 51. अंतिम चेंडू आता मात्र गरज असेल ते मात्र 12. निश्चितच दत्तू गुरुंकडे मात्र निश्चित प्रार्थना केली जाईल का एखादा खराब चेंडू येऊ दे आणि षटकार जाऊ दे. मॅच मध्ये ट्विस्ट आपण पाहू शकाल. बिग हिट पहा. अंतिम श्वासापर्यंत लढण्याची ताकद ही खऱ्या अर्थाने खोली संघाने दाखवली आणि फक्त 6 धावेने हा संघ मात्र निश्चितच पराभूत झालाय आणि निश्चितच मात्र संकटावर अशा प्रकारे तुटून पडले. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी निश्चितच इतिहास घडला जातोय. अप्रतिम हा सामना आपण पाहिला. फक्त 6 धावेनं हा सामना मात्र निश्चितच श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी संघ आपण या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवलं. आपलं मनपूर्वक आभार. थँक्स साहिराजे. तर आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये इथे जानुमान जोवेली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे. त्यांचा आम्ही या स्पर्धेचे आमचे 100 किंग मेकर सरकारचे दमदार आयोजक आणि दमदार नेतृत्व नितलस ग्रामपंचायतीचे माजी